मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 71. तेरी सांसों की खुशबू वाला इत्र मिलता है कहीं. सागराची निळाई सामावलेली ॲक्वा ब्लू साडी, हलक्याशा गडद निळ्या रंगाच्या स्लीवलेस ब्लाउजच्या खांद्यावरच्या जेमतेम 2 इंच पट्टीतून पहिल्यांदाच दृष्टीस पडणारे उतरते खांदे, नाजूक दंडांची गोलाई आणि शुभ्र कांतीवर टप्पोरा काळा मोती. जंगलातील रात्रीची आठवण. तिच्या कमनीय बांध्याच्या चढ उतारावर बिलगलेली मऊसूत शिफॉन साडी, देहाच्या रेखीवपणाला उठाव देणारी. गच्च डोळ्यांआडही आपल्याला नखशिखांत न्याहाळणारी त्याची नजर जाणवत होतीच. अन काहीच न सुचून स्वतःला लपण्यासही त्याचीच मिठी. यावेळी मात्र घट्ट विळखा हातांचा, लाजून चेहरा हृदयाशी लपवलेला. यू लुक लाईक अ मरमेड. त्याचं कानात कुजबूज कौतुक. तितलीला आज जलपरीची उपमा. इश, काहीही. विळखा दिलेल्या हातानेच पाठीवर चापट आणि त्याचा उबदार हात अडकलेला खोल गळ्यातून डोकावणाऱ्या गोऱ्या पान पाठीवर. ये साडी शॉपिंग अकेले अकेले केली. खट्याळ हसू चेहऱ्यावर खेळलेलं. मी नाही हो केली, ती प्रियाने आपल्या स्पेशल. बोलताना अडखळलीच. इश, मी काय डिटेल्स देते आहेत. ओ, स्पेशल हॉलिडे के लिए स्पेशल शॉपिंग. 2दा भार देत उच्चारलेला स्पेशल अन मोठ्याने हसणं. तिचं गालातच हसत चेहरा लपवूनच ठेवणं. देन आज क्या स्पेशल है, ये साडी क्यों. त्याच्या प्रश्नाचा रोख समजून मान उंचावून पाहिलंच. त्याच्या मिश्किल नजरेला भिडलेली तिची बावरलेली नजर. काही स्पेशल नाही, काहीच नाही. मी फक्त नेसून पाहत होते कशी दिसते, आणि तुम्ही अचानक आलात. माझा सगळा गोंधळच झाला ना. निरागस डोळ्यांचं भाबडं स्पष्टीकरण. त्याच्या ओठांवर गोड हसू फुलवून गेलं. ओ, सो मी नसतो आलो तर बेटर झालं असतं, राईट. डोळे बारीक करत मुद्दामच विचारलं. नाही नाही, मी तर तुमची वाट बघत होते. नकळत बोलून झाल्यावर जीभ दाताखाली जाणे साहजिकच. वाय. मधाळ प्रश्नासोबत त्याची तर्जनी मोकळ्या पाठीवर फिरत होती. राजीव, नको ना, प्लीज सोडा, मी चेंज करून येते. शहारे गुदगुदल्या सारच सोबत. नो. मिठी घट्ट करतच ठाम नकार. अहो, जाऊ दे ना, एकतर या साडीत ना मला काही सुचत नाहीये. केविलवाणी विनंती. मलाही. काय. छातीवर हात रोवून त्याच्यापासून दूर होतच विचारलं. प्लीज डोंट चेंज. कमरेभोवतीचा विळखा कायम ठेवतच त्याचं आर्जव. अहो पण. सी, घर में और कोई नहीं है. तो मात्र गालात हसत होता. हो. देन डोंट फील ऑकवर्ड. बस मैं ही तो हूं आपके साथ. अस्पष्ट हुंकारच. राजीव, तुम्ही आहात म्हणून तर जास्त ऑकवर्ड वाटतंय. माझ्या खांद्यावर असं आहे तरी काय. नजर का खेळली आहे. ये इव्हनिंग भी तो स्पेशल है. त्याच्या मिचकावलेल्या डोळ्यांसोबत तिच्या पापण्या फडफडल्याच. सोडताय ना. डोळ्यांनीच विनवलं. त्याने मानेनेच नकार देत पुन्हा घट्ट मिठीत बांधलं. तिचा गंध श्वासात भरून घेताना मंत्रमुग्ध तो. डोंट वॉन्ट टू लीव यू, एक पल के लिए भी नहीं. हळूच पुटपुटला कानात. आदत हो गई है तेरे करीब रहने की. तेरी सांसों की खुशबू वाला इत्र मिलता है कहीं. 3 रात्रीच्या दुराव्यांची घट्ट मिठी. दोघांचंही विरघळणं सहजच. राजीव, खरंच तुमचा हा गंध आठवून मीही रात्री तळमळतच होते.
आता थोडंसं शांत वाटतंय. सासों की खुशबू अनुभवत तिच्या ओठांचा गोडवा टिपणारे त्याचे ओठ, तिच्या मऊ ओठांवर हलकेसे रुतणारे त्याचे दात. आह! दंडाला घट्ट आवळतच तिचा आर्त हुंकार. सॉरी. आवेगात जरा जास्तच पुढे गेलो जाणवून थांबलाच काही क्षण, कपाळाला कपाळ टेकवून. गॉड, आय शुड बी केअरफुल, शी इज डेलिकेट. फुललेले श्वासही स्थिरावले, पण गाल आरक्त करून गेलेच हे अधरांचं उत्कट मिलन. मी फ्रेश होऊन येतो. कपाळावर हळूच ओठ टेकवले, तिला मिठीतून सोडत. जेवण काय बनवू? घड्याळात 7:30 झालेले पाहून विचारलंच. आज आप आराम कीजिए, लेट्स ऑर्डर. तिच्या गळ्यात हात टाकतच गोड हसला. नाही, नको हो. गेले 3-4 दिवस बाहेरचं जेवत आहात. घरी बनवते ना. काय बनवू? तिचंही लाडातच विचारणं. समथिंग सिम्पल. त्याचं सहजच सुचवणं. दाल खिचडी? राजीव, पटकन होईल, मग गप्पा करता येतील. दाल खिचडी? आकसलेल्या भुवया. मेघा, सिर्फ दाल खिचडी ही सिंपल होती है क्या? हो. तिचाही उत्साही स्वर. रोमॅन्टिक डिनर अँड दाल खिचडी? नाक ओढलं तिचं. कुछ अच्छा सोचिए ना. रोमॅन्टिक? त्यात काय रोमॅन्टिक? कसनुसं हसली. अरे, हम आप और हसीन रात, रोमॅन्टिक डिनर ही तो है ना. गालावर फिरणाऱ्या बोटांसोबत डोळे मिटले गेलेच. राजीव, प्लीज, हे रोमॅन्टिक भूत थोडा वेळ तरी काबूत ठेवा. खरंच डोकं आणि हृदय एकाच वेळी बंद पडेल. या फिर रुमानी रात में लेट्स स्किप डिनर. कानाशी रेंगाळणारे ओठ डिनर नको म्हणत दुसरंच काहीतरी सुचवत होते, आणि त्याच्या मधाळ बोलण्याचा रोख कळता दचकून एक पाऊल मागे, डोळे खाडकन उघडलेच. नाही नाही, डिनर का स्किप करायचं? मला खूप भूक लागलीये. तिचा घाबरा चेहरा पाहून ओठांवर मिश्किल हसू झळकलंच. ओ, यू आर ऑल्सो हंग्री, जस्ट लाईक मी. त्याच्या खट्याळ डोळ्यातून प्रतीत होणारा अर्थ उमगून गोड हसत नजर फिरवली. बदमाश राजीव, माझ्याकडून काहीही वदवून घेतात. सो, रोमॅन्टिक डिनर? बरं, पण काय बनवायचं? तो रोमॅन्टिक डिनरचा मुद्दा काही सोडणार नाही हे जाणवलेलं, पण आता रोमॅन्टिक म्हणजे स्पेशल काय बनवायचे हे असं काही कधी प्लॅन करण्याचा विचार केलाच नाही. मोकळा पदर गोल फिरवून उजव्या हातात घेतला. बिर्याणी? त्याचा आनंदी चेहरा. आवडीचा पदार्थ. बिर्याणी? तिचा घाबरलेला, खूप वेळ खाणारा पदार्थ. येस, सी, मैंने ये सिंपल रेसिपी देखी. यू आस्क्ड मी टू लर्न. इट्स प्रेशर कुकर बिर्याणी. यूट्यूबमध्ये सिंपल रेसिपीजची लिस्ट बनवलेली, आणि त्यातील बिर्याणी रेसिपी उत्साहाने दाखवणारा तो, आणि ती विस्मयाने पाहतच राहिली.